शिवम प्रतिष्ठानमुळे कोडोलीतील एका वृद्ध महिलेला मिळणार हक्काचं घर। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील बिरदेव मंदिर येथे राहणाऱ्या 90 अक्काताई गावडे यांच्या पतीचं आणि एकुलत्या एका मुलाचं अकाली निधन झालं। सून आणि 6 नातींचा सांभाळ करत परिस्थिती बिकट बनली आहे। राहते छोटे घर ही कोलमडून पडायला लागले। या स्थितीत श्रीमती अक्काताई गावडे 90 जीवन व्यथित करत आहेत। अक्काताई गावडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही 3 नातींचे विवाह करून दिलेत। अन्य नाती शिक्षण घेत आहेत। त्यांना गरज होती ती हक्काच्या निवाऱ्याची। परिस्थिती अभावी त्या पक्के घर बांधू शकत नव्हत्या। शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक आणि निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोडोली येथील साधक अनिकेत केकरे, राहुल पाटील, अक्षय डोंबे, शिवराज जाधव यांनी पुढाकार घेऊन पन्हाळा, कोडोली, वारणा, सातवे परिसरातील शिवम साधक मित्र परिवाराच्या अथक परिश्रमातून, दानशूरांच्या मदतीतून 350 स्क्वेअर फुटाचे 2 भव्य खोल्यांचे 4 लाख रुपये खर्च करून घराचे बांधकाम अवघ्या 3 महिन्यात पूर्ण केले। शिवम प्रतिष्ठानमुळे कोडोलीतील एका वृद्ध महिलेला आता हक्काचं घर मिळणार आहे। या नवीन घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश येत्या बुधवारी 28 मे रोजी शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक आणि निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने। चव आहे कोल्हापुरी। गोकुळ लई भारी।